करावं बोलतो. पण आता असं का वाटतंय की मी सरांना एकटं सोडून यायला नको होतं. चल निघूया. निघायचंय ना घरी. मामा पाऊल निघत नाहीये. परत भांडायचंय. योग्य वेळेवरती इथे इनॉग्रेशनच्या ठिकाणी पोहोचली. त्यामुळे आपण तिला कितीही अडवण्याचा जरी प्रयत्न केला तरी सुद्धा ती काही थांबली नसतीच ना, कारण नशीब तिच्या बाजूने आहे म्हणून. तेव्हा इथे आता लावण्य म्हणत असते की तुम्ही उगाच असं बोलू नका की नशीब तिच्या बाजूने आहे. काही झालं तरी सुद्धा त्या मिडल क्लास ईश्वरीला मी इथे ARच्या आयुष्यातून कायमचं काढून टाकणार. मी बदला घेणार आहे तिच्याकडून. माझी जागा घेऊन सगळ्यांसमोर खूप मिरवते ना ARची बायको म्हणून, तिला आता मी अर्णवच्या आयुष्यातून कायमची काढून टाकणार आहे. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, हे बघ लावण्या, नुसतं बोलून काही होणार नाहीये. त्यासाठी तुला आता प्रयत्न करावे लागणार आहेत. इथे आता खरं तर तुझा टार्गेट ती ईश्वरी नाही पाहिजे. अगं तुझा टार्गेट अर्णव पाहिजे ना. तू पूर्णपणे अर्णवकडून लक्ष आता विचलित केलेस आणि त्या ईश्वरीकडे लक्ष देतेस. तुला त्या ईश्वरीला धडा शिकवायचा नाहीये. अगं कधीपासून ती तुझ्यासाठी इतकी महत्वाची झाली हे बघ. सध्या फक्त तू अर्णवचा विचार कर, त्याच्यावरती फोकस ठेव. अर्णव एकदा का तुझा झाला ना तरच काहीतरी होऊ शकतं. तेव्हा इथे लावण्य म्हणत असते, जीजू तुम्ही काय बोलताय? तेव्हा राकेश म्हणतो, मी खरं तेच बोलतोय. हे बघ तू अर्णववरती लक्ष दे. आज रात्री तिथे कुणी नसणार आहे. तू अर्णवला तुझा करून टाक, पूर्णपणे तुझा. तो सहजासहजी तुझ्या जवळ काही येणार नाही, पण असं काहीतरी कर की तो तुझ्या जवळ आला पाहिजे. मग ती ईश्वरी त्याच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल. तेव्हा इथे लावण्य म्हणते, ठीक आहे जीजू, तुम्ही बरोबर बोलताय आणि आता ARला कसं माझं करायचंय हे मला बरोबर माहिती आहे. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते की लावण्या, जसं जावे बापू म्हणतायत ना अगदी तसंच कर, तरच फायद्यात राहशील. तेव्हा अंजली तिथे येते आणि म्हणत असते, मामी अगं कुणाला फायद्यात राहायला सांगतेस तू? तेव्हा इथे वल्लरी आणि इथे राकेश दोघेही अंजलीला बघून खूपच जास्त घाबरतात. या मूर्ख बाईने काही ऐकलं की काय असं आता राकेशला वाटत असतं. तेव्हा इथे अंजली म्हणते, सांग ना मामी, अगं कोण फायद्यात राहील असं बोलत होतीस फोनवरती? तेव्हा वल्लरी म्हणते, नाही ग, माझा पाय मुरगळलाय ना आणि ती पाय आता दुखण्याचं नाटक करते आणि म्हणते की लावण्याने फोन केला होता आणि ती पायाची विचारपूस करत होती. तेव्हा मी तिला सांगत होते, बाई ग रागराग करू नको, जरा शांत सुद्धा राहत जा, म्हणजे तू फायद्यात राहशील असं म्हणत होते मी तिला. तेव्हा अंजली म्हणते, तुझ्या पायाला काय झालं? वल्लरी म्हणते, अगं मुरगळला ना पाय माझा. आकाशला घेऊन डॉक्टरांकडे सुद्धा जाऊन आले, आता थोडा बरं वाटतंय. तेव्हा अंजली म्हणते, हो का, दुखतो